करते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुभमणी विराजित कंठी कौतुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम नाम घेता न लगे मोल नाम घेता न लगे मोल नाम मंत्र नाही खोल नाम मंत्र नाही खोल
मंत्र नाही खोल, नाम मंत्र नाही खोल. दोची अक्षराचे काम, दोची अक्षराचे काम. उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम. नाही वर्ण धर्म याती, नाही वर्ण धर्म याती. नामे अवघीच सरती, नामे अवघीच सरती. दोची अक्षराचे काम, दोची अक्षराचे काम. उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम. तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम. चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम. तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम. चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम. दोची अक्षराचे काम, दोची अक्षराचे काम. उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम. ठोपा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. 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 कुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. नाम घेता न लगे मूल, नाम मंत्र नाही खोल. दोची अक्षराचे काम, उच्चारावे राम राम. नाही वर्ण धर्म याती, अवघी नामे अवघी सरती. दोची अक्षराचे काम, उच्चारावे राम राम. तुका म्हणे नाम, चैतन्य हे निजधाम.
दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ए रवी तरी मी मूर्खू, जरी झाला से अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजोळ असे। नाम घेता न लगे बोल, नाम मंत्र नाही खोल। प्रस्तुत प्राप्त सेवेचं प्रयोजन सर्वांना ज्ञात आहे। आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम यज्ञ आणि आजची तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या परमभाग्यानं आणि संयोजक मंडळींच्या माझ्यावर असणाऱ्या प्रेमामुळं ही सेवा माझ्या वाट्याला आली। आजचा तिसरा दिवस भगवंताचं नामचिंतन। संप्रदायानं काही जे नियम घालून दिलेले आहेत, 7 दिवस सप्ताह करत असताना सगळ्या गोष्टीला नियम आहे, आम्ही पाळत नाही तो भाग वेगळा आहे। नियम काय आहेत? कीर्तनात असावं कसं, कीर्तनात दिसावं कसं, कीर्तनात बसावं कसं, कीर्तनात नाचावं कसं, सगळ्याचे नियम शास्त्रात लिहून ठेवलेले आम्ही वाचतच नाही म्हणून वाचत नाही। लक्षात घ्या, आमचं बुडायचं कारण काय? आम्ही वाचत आणि वाचलं तरी ते फक्त नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, ह्याच्या पलीकडे काय ते आतमध्ये येऊ देत। सगळ्याचे नियम आहेत। तुकोबऱ्यांच्या गाथ्याचं आता पारायण चालू आहे सप्ताहाच्या निमित्तानं। पुढं मला वाटते साधारणतः एक 2000 अभंगाच्या पुढं गेल्यानंतर, म्हणजे माझ्याकडे जी गाथा आहे तीच जर तुमच्या पारायणात असेल तर साधारणतः 2100च्या दरम्यान अभंग जे असे आहेत की त्याच्यामध्ये कीर्तन मर्यादा ही कथन केलेली आहे। त्यामुळे कीर्तनाला काहीतरी आचारसंहिता आहे, कसं यायचं, कोणी यायचं, कधी कुणाबद्दल यायचं याच्याबद्दल दुमत नाही। लक्षात घ्या, सगळ्यांनी यायचं आहे। यारे यारे लहार थोर याती भलती नारी नर। पण येत असताना इथं आल्यानंतर, मंडपाच्या ह्या प्रांगणामध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्टीला नियम आहे आणि तो नियम पाळला तर परमार्थाची प्राप्ती आहे। आम्ही इतकी वर्ष परमार्थ करतो पण अजून आम्ही कशाचीच प्राप्ती करू शकलो नाही। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही साधना करतोय पण ती नियमाप्रमाणे करत। माझ्या मनाला येईल ती साधना करून मला प्राप्त होणार। महाराज ज्ञानोबराय म्हणतात, हरी मनोमार्गे गेला तो येथे मोकला। देवाच्या प्राप्तीसाठी साहाय्यभूत होतं ते सुद्धा मनच, लक्षात ठेवायचं। देवाच्या गोविंद गोविंद मना लागली या छंद, या मनाला जर त्या गोविंदाचा छंद लागला तर तेच मन तुम्हाला परमार्थाच्या प्राप्तीकरता साहाय्यभूत। मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्तीसी ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले। म्हणजे प्रपंचाची निवृत्ती आणि परमार्थाची प्रवृत्ती ह्या मनानं घेतलं तर होतं, लक्षात ठेवायचं। आणि याच मनाचा सहाय्य करून आम्ही प्रपंचाची जोडीसुद्धा करतो। लक्षात घ्या, परमार्थामध्ये सहाय्य होणारं सुद्धा मन आहे आणि प्रपंचाकडे नेणारं सुद्धा कोण आहे? आता साधा विचार करूया, गावात आपला हरिनाम सप्ताह चालू आहे, मुद्द्यावर येतो मी। हरिनाम सप्ताह हे उद्धाराचं साधन आहे की नाही? आमच्याकडनं संतांची माफक अपेक्षा आहे। कलियुग आहे, कलियुगामध्ये काही सगळं माणसाला काही सगळं सोडून परमार्थकडनं जमणार नाही। मग तो गावामध्ये हरिनाम सप्ताह असल्यानंतर 7 दिवस तरी सगळ्यांनी प्रवचनाला, कीर्तनाला, काकड आरतीला, हरिपाठाला, गाथाभजनाला यावं, पारायणाला यावं ही अपेक्षा आहे। बरं, हे साधन उद्धारात कुणाचं करणार आहे? आलेल्या प्रत्येकाचं, काय फक्त वारकऱ्यांचं? प्रत्येकाचा उद्धार करणारं हे साधन आहे। मग गावात जेवढी लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या मनात परमार्थ करावा ही बुद्धी आहे का? परमार्थ मनामध्ये आला, वृत्ती जे किरीटी आधी मनोनीची उठी, मग ते वाचा दिठी कराशी। कधी हातपाय तिकडे घेऊन जातील, डोळं तुम्हाला त्या पांडुरंगाचं मुख बघायला सहाय्यकारी होतील, कधी
वृत्ती जे किरीटी आधी मनोनीची उठी, आधी मनामध्ये यावं परमार्थ करणं. म्हणजे मन हे आहे ते परमार्थाला सहाय्यही करतं आणि परमार्थापासून परामुख सुद्धा. म्हणून मनोमार्गी साधना तुम्ही आम्ही करतो, आमच्या मनाला येईल ती करतो, म्हणून कुठं पोचत नाही. किती सप्ते झाले आमचे? जसं म्हणतात ना, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातार, तसं असं म्हणूया की किती सप्ते झाले गणित नाही जी. पण आमच्या वृत्तीमध्ये काय फरक? संतांचं काही ज्ञान आम्हाला प्राप्त झाले, याची खूण आमच्या आयुष्यामध्ये काही निर्माण झाली? काही नाही. काळ जसे होतो, बालवाडीत घातलेल्या मुलाकडनं पालकांची अपेक्षा असते की ते बालवाडीतनं पहिलीत जावं, पहिलीतनं दुसरीत जावं, दुसरीतनं तिसरीत जावं. तसं जेव्हा आम्ही ह्या मार्गावरती आलो तेव्हा संतांची आमच्याकडनं अपेक्षा आहे ना की पामर विषयी असणारा जीव ह्या परमार्थामध्ये आता मुमुक्षत्व धारण करून प्रवेश करता झाला आहे. आता ज्या इयत्तेत प्रवेश केला त्या इयत्तेतच राहावं असं संतांचं आमच्याकडनं बिलकुल म्हणणं नाही. संतांना देखील असं वाटतंय की आम्ही देखील पहिल्या इयत्तेतनं दुसरीत जावं, दुसरीतून तिसरीत जावं. कसं तुका म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणाची गोवी. घडी घडीनं क्षणाक्षणानं तुम्ही वृद्धिंगत होत जायचं आहे परमार्थामध्ये. पण आम्ही कुठेही जात, उलट आमच्या परमार्थाला ओटी लागते कारणा परत. आज काय आहे, टी व्हीला चांगला कार्यक्रम आहे, आजचं कीर्तन राहू द्या. आज काय मॅच आहे, आज काय कीर्तन राहिलं तर चालतंय, उद्या यूट्यूबला बघाय. आता ती सोय झाली आहे ना, तंत्रज्ञानानं केलेली सोय आहे की आजचं चुकलं तरी उद्या पण बघू शकतो. म्हणजे माणसाचं मन हे एक तर परमार्थाकडे येत नाही, आलं आणि स्थिर झालं तर महत्त्वाचं आहे. येऊन निघून गेलं तर काय उपयोगाचं? हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. महाराज म्हणतात तुम्हाला मुक्त करण्यामध्ये आणि पारतंत्र्यात घालण्यामध्ये कोण आहे? मनच आहे. लक्षात ठेवायचं. कोण आहे? मन एवं मनुष्यानाम कारणम बंधमोक्षया. मुक्त होण्यासाठी मन कारणीभूत आहे आणि बंधनामध्ये टाकण्यासाठी सुद्धा मनच. हे कशाकरता मी निरूपण करायला लागलोय की परमार्थ आमचा मनोमार्गाचा आहे. गती अधोगती मनाची ते युक्ती. म्हणजे आमच्या उद्धाराला आणि पतनाला दोन्हीकडं काय आहे? विषय कुठनं निघाला? आमच्या परमार्थाची संहिता काय आहे? संप्रदायानं सगळ्याला नियम घातलेले आहेत. पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं चिंतन व्हावं अपेक्षित आहे. कारण अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती. वारकरी संप्रदाय सगुण भक्तीला मानणार आहे, त्यामुळं पहिलं चिंतन रूपाचं, दुसऱ्या दिवशीचं चिंतन हे भगवंताच्या स्वरूपाचं असावं. रूपाचं पहिल्या दिवशी झालं, पण ज्याचं रूप आहे तो रूपापुरता मर्यादित नाही, तर तो सकल जगामध्ये व्याप्त असणारा विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे. म्हणजे सगळीकडं ज्याचं स्वरूप विस्तारलेलं आहे. लक्षात घ्या. मया तत्मिदं सर्वं जगत व्यक्तमूर्तीनामस्थानी सर्वभूतानी न चाहम त्वेषवस्थिता. माझेनी विस्तारलेपणाचीनी नावे हे जगची नो हे आगवे. सगळ्या जगामध्ये विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. असं त्या भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन दुसऱ्या दिवशी अपेक्षित. हा संप्रदायाचा नियम सांगतो तुम्हाला. आणि तिसऱ्या दिवशी भगवंताचं नाम यावं म्हणून तिसऱ्या दिवशीची सेवा नामपर प्रकरणातला अभंग घेतलेला. चौथ्या दिवशी भगवंताचं रूप, भगवंताचं स्वरूप आणि भगवंताचं नाम ज्यांच्यामुळं आमच्यापर्यंत आलं त्या संतांचं चिंतन चौथ्या दिवशी व्हावं. 5व्या 6व्या दिवशी उपदेशपर प्रकरणातला अभंग आणि 7व्या दिवशी मागणी. असं साधारणतः संप्रदायाचं कीर्तन सेवेची आचारसंहिता आहे. आता ती पाळत नाहीत लोक. हा भाग वेगळा. म्हणून म्हटलं मनोमार्गे गेला तो येथे मुक्ला. हे मनाकडे जाण्याचं कारण माझं हे होतं की आमच्या मनानं अभंग घेण्यापेक्षा संतांनी काही रीत घालून दिलेली आहे. लक्षात. तेनेची मार्गे चालो जाता न पडे गुंता कोटे. माझ्या मनानं नाही परमार्थ करायचा. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. त्या संतांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे परमार्थ करावा. त्याच नियमाप्रमाणे आजचा तिसरा दिवस नामाचा आहे आणि भगवंताच्या नामाचं काही चिंतन आपल्याकडनं व्हावं म्हणून हा अभंग घेतलेला आहे. पाठांतरातला अभंग असेल अशी अपेक्षा काही प्रत्येक ठिकाणी आपण करू शकत नाही. कीर्तनकार रोज गाथापारायण करतात,
म्हणजे सगळेच करतात असंही मला म्हणायचं, जे ज्याचा त्याचा जो काही भाग आहे. तर मला कुणाबद्दल काही म्हणायचं, कारण एक म्हणता भले दुजे सहजची निंदेले ह्या उक्तीप्रमाणे मी मला स्वतःला जर चांगलं म्हटलं तर दुसरी आपोआपच वाईट ठरतात. त्यामुळं जाऊ द्या, काही तो विषय नाही. ज्याची त्याची गती आहे, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. भगवंतानं ज्याला जशी बुद्धी दिली, काही काही कीर्तनकार अभ्यास करून कीर्तन करतात, काही काही कीर्तनकार पाठ करून कीर्तन करतात, तो भाग वेगळा. आमच्याकडं साधन आहे ना पाठांतरा करता. आता काय रोज ह्यातली एक क्लिप उचलायची, त्यातली एक क्लिप उचलायची, ह्यातलं एक उचलायचं, झालं आमचं कीर्तन 2 तासाचं तयार. आयत्यावेळी संयोजकाने अभंग बदलून दिला तर कीर्तन होत. परीक्षा ह्याच्यावर आहे, लक्षात ठेवायचं. आता मागं हरिपाठ सेवा तुमच्या सरवड्यामध्ये सुद्धा संपन्न झाली. ज्ञानेश्वर महाराजांची झाली, नाथ महाराजांची झाली, आम्ही आमच्या भागामध्ये सुद्धा केली. मला वाटते एका अधिकारी कीर्तनकाराने ही गोष्ट सांगितली की कीर्तनाला कुणाला बोलवावं, आल्या त्याच्याकडनं पहिला हरिपाठ म्हणून घ्यावा. हरिपाठ पाठ असेल तर मगच त्याला कीर्तनला उभा करावं. आता हा क्रायटेरिया लावला तर किती जण कीर्तनकार इथं उभारतील म्हणता. ते मी काय माझ्या मनाचं सांगत नाही, काहीतरी साधना असावी ना. लोकाला उपदेश करण्यापूर्वी आपल्याकडं थोडंफार तरी असावं. मी म्हणतो जाऊ द्या, सगळं काय आम्हाला जमणार नाही. हे स्वामी विवेकानंदांना कोणीतरी प्रश्न विचारला, महाराज हे तुमचं अगाध ज्ञान, महाराजांची धृती क्षमता, स्मरण शक्ती एवढी चांगली होती विवेकानंद स्वामींची की एकदा पुस्तक वाचलं की 10 वर्षानं तुम्ही त्यांना विचारा कुठल्या पानावर काय होतं ते सांगत होते. एवढी त्यांची बुद्धी परमार्थामध्ये तीक्ष्ण होती, लक्षात ठेवायचं. पण त्यांना कोणतरी विचारलं, कारण त्यांनी जगाचं नेतृत्व केलं. शिकागो येथे जी धर्म परिषद झाली त्या ठिकाणी, आणि सगळ्या जगाची मनं जिंकली. महाराज तुम्हाला एवढं ज्ञान, अगाध ज्ञान. ते म्हणले अगाध नाही, जे माझ्याकडं आहे ना ते असं समजून चाला की एक मोठा समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये मी एक छोटीशी सुई बुडवल्या, आणि ती सुई बुडवल्यानंतर सगळं पाणी निथळल्यानंतर जो एखादा थेंब शेवटी त्या सुईच्या अग्रटोकाशी असतो ना, तेवढं माझ्याजवळ आहे. मग ज्ञान किती अगाध असेल? अगाध आहे. प्रत्येकाकडनं अपेक्षा नाही, किंवा आम्ही आमच्याकडनं सुद्धा अपेक्षा करू शकत नाही, कारण आम्हाला मर्यादा आहेत ना. परमार्थिक असो प्रापंचिक असो, प्रत्येकाला मर्यादा आहेत. तुकोबराय स्वतः कबूल करतात, माझी इच्छा आहे की मी सतत परमार्थ करावा, अशी माझी इच्छा आहे, पण प्रपंच मला ती इच्छा पूर्ण करू देतो का? तुकोबराय म्हणतात ना, हरी मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिये धावता नावरती, सकळ कुंटली आयुक्ती. परमार्थ करायला सतत माझं मन माझ्या सोबत येत नाही ना. मन सोबत येत नाही, आणि सोबत मन नसेल तर परमार्थ होणार नाही. व्यवहार सुद्धा मनाशिवाय होत नाही तर परमार्थ होईल का? एखाद्या दुकानामध्ये एखादी वस्तू तुम्ही जर काही चॉईस करायला गेला, लग्नाचा जत्था काढायचा आहे, तुमचं काय तिथं पाहिजे? मन थाऱ्यावर पाहिजे. मग चांगली खरेदी होती, नाहीतर होत. मग व्यवहारात मन लागतं, परमार्थात लागणं हे गरजेचंच आहे. पण परमार्थ मोठा करावा अशी माझी इच्छा असून देखील माझ्या काही प्रतिबंध आडवे येतात, त्याचं चिंतन तुकोबरायाने केलेलं आहे. मन स्थिर नाही माझी हाती, ते चंचल आहे हो. तुम्ही त्याला जेवढं स्थिर करू जाल तेवढं ते पळतंय. लक्षात ठेवा. पुढं ज्ञानोबरायांनी मार्ग सांगितला, काज या मनाची एक निके, जे देखील या गुढीच्या ठाया सुखे, म्हणून अनुभव सुखची नित्य देत जायचे. त्याला एकदा एखाद्या गोष्टीची व्यसन लागलं ना, व्यसन म्हणतो मी, तयाचे आम्हा व्यसन. व्यसनाचा भाग असा असतो की व्यसनाची पूर्तता झाल्याशिवाय समाधान काय होतं म्हणता. आजपर्यंत मी सोन्याचं स्मगलिंग ऐकलं होतं, हिऱ्यांचं स्मगलिंग ऐकलं होतं, ड्रगचं स्मगलिंग ऐकलं होतं, पण कोरोनामध्ये तंबाखूच्या पोडीचं सुद्धा स्मगलिंग झालं आहे. दुकानं सगळी बंद, काय मिळायचं नाही. पण हे हात आणि तोंड कुठं गप्प बसतंय म्हणता. सवय लागली ना मनाला. मी त्यावेळी मला वाटतं मी कागलला होतो, कागल कोर्टामध्ये होतो, आणि मग बघितलं आम्ही तो प्रकार की लोक त्या कोंगनोळीत, कारण महाराष्ट्रात बंदी, कर्नाटकात बंदी नाही, ती लोक चोरवाटेने जायचे आणि पुढंच्या पुढं घेऊन यायचे. का? परत बंद झालं, मिळालं नाही तर का. मग 5ची 50ला किती, म्हणून म्हटलं स्मगलिंग आजपर्यंत सोन्याचं हिऱ्याचं ऐकले, पण आणायचं चोरवाटेने. 5ची पुडी कितीला विकायची?
10 पट, पण 10 पट देऊन लोकांनी खरेदी केलं का? तयाचे आम्हा व्यसन. हे व्यसन लागलं की मन मात्र थांबत. किती थांबवल्यावर दारुडी थांबतात म्हणता? त्यांना या मंडपात आणून उपदेश करा, पंढरपूरला स्वतःच्या खर्चानं घेऊन माळ अडकून आणा, राहतंय म्हणतात ते. हां, मनानं घातली तर कदाचित राहील अशी मी आशा ठेवतो, गॅरंटी देत. पण जबरदस्तीनं घातलेली दुसऱ्या आठवड्यात तिथंच दिसते, जिथनं आलती तिथं. हे लक्षात ठेवायचं. मन हे स्थिर व्हावं लागतं परमार्थामध्ये, आणि स्थिर होण्याकरता आमच्या हातात ती ताकद नाही, म्हणून शरण आलो नेनतेपणे. इंद्रिये धावता नावरती, विषयाकडं जाणारं हे आमचं ज्ञानेंद्रिय आहे ना, विषय ओढी भुलले जीव, यांची धाव सतत त्या विषयांच्याकडं आहे. मन सतत चंचल आहे. किती चंचल आहे? मनाची उडी अनिवार्य म्हटलं महाराजांनी. किती एक साधक होता, कलियुगातला साधक राजा होता, आणि त्याला असं वाटलं की मला काय व्हावं, थोडंसं परमार्थ ज्ञान व्हावं, भगवंताची प्राप्ती व्हावी, म्हणून त्याला थोडीशी मुमुक्षता प्राप्त झाली, परमार्थ प्रवृत्ती प्राप्त झाली. आणि मग देव कसा भेटेल, देव कुठं मिळेल म्हणून ते शोधात सांगितलं कोणी, अमुक अमुक ठिकाणी जा, तिथे एक सिद्ध गुरु आहेच, त्या गुरूंच्याकडं तुम्ही सेवा चाकरी करा, त्यांचं शिष्यत्व पत्करा, आणि मग तुम्हाला काय होईल ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. मग ते गेले. आता राजा होता, राजकारभार अंगात ठासून भरलेला होता. लक्षात ठेवायचं, ज्याची वृत्ती ज्या गोष्टीकरता तयार झालेली त्या तिथंच ती रमते, दुसरीकडं रमत. कीर्तनाच्या आवडीचीच लोक रमतात, बाकीची रमत. आणि तमाशात त्याच आवडीची लोक रमतात, आमची रमत. ज्याच्या त्याचा आवडीचा विषय वेगळा वेगळा. आता अखंड राज्य कारभारामध्ये राजकारणात बुडावलेला हा राजा, फावल्या वेळेत त्याला वाटलं की परमार्थ सिद्धी करावी, म्हणतो गुरुकडे गेला म्हटलं, महाराज तुमच्या पायाशी आलोय, एक 4 दिवस माझ्या हातात आहे, 4 दिवस जरा राज्यकारभारातनं सवड काढून आलोय, 4 दिवसात मला काय असेल ती ज्ञानप्राप्ती करून. आता ही ज्ञानप्राप्ती 4 दिवसात होईल म्हणता. एकेकाचं आयुष्य गेलं तरी झाली नाही. गुरुने ओळखलं, हे काय म्हटले, खऱ्या आस्थेनं आलेलं, हौसे नवसेने गवसे असतात, त्यातला हौसी कलाकार आहे म्हटले. याला काय खरोखर परमात्मा प्राप्त व्हावा, याला परत राजकारभारात जायचं आहे. हां, फावल्या वेळात कुणीतरी सांगितलं म्हणून परमार्थ करायला आलाय. म्हटले आता राजा आहे, नाराज करता येत नाही. पण काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही म्हटले, 4 दिवसात मला अतपासून इतीपर्यंत सगळं परमार्थाचं ज्ञान झालं पाहिजे, तुमच्याकडं सिद्धी आहे. मी असं ऐकलंय की तुम्ही नुसता कृपा आशीर्वाद दिला, तुम्ही नुसता मला काहीतरी मंत्र दिला तर काय होईल, मला देवप्राप्ती होईल. गुरु म्हटले, हे काय ह्या पात्रतेचं, पात्रता असावी त्यालाच ज्ञान द्यावं. महाराज म्हणतात, ओळगून हा शब्द वापरला. कसा? मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. कधी? शिष्याची सेवा करून घेतल्यानंतर तो शिष्य खरोखर पात्रतेचा आहे का नाही तो ओळगोनी म्हटलेला आहे. ओळखल्याशिवाय त्याला ज्ञान द्यायचं. आता गुरुला राजा असल्यामुळं नकार देता येईना, आणि ह्याची तर पात्रता काय दिसेना. म्हटलं काय करावं, पिढा तर गेली पाहिजे आणि आपल्यालाही काही त्रास झाला नाही पाहिजे, एका दगडात 2 पक्षी मेले पाहिजे. मार्ग कसा आहे, एक घाव 2 तुकडे व्हायला पाहिजेत. मलाही काही त्रास नको, त्यालाही काही त्रास नको. त्याला असं वाटायला नको की मी काही दिलं नाही, आणि मला असं वाटायला नको की मी शरण आलेला काही मार्ग दाखवला नाही. राजा म्हटले, 4 दिवस आहेत ना तुझ्याकडे? हो. 4 दिवसाकरता एक मंत्र देतो. म्हटले काय करतो? एक मंत्र देतो, त्या मंत्राचं 4 दिवस तू अनुष्ठान करायचं, 4थ्या दिवशी तुला निश्चित प्राप्ती. आणि त्याने त्याच्या कानामध्ये एक मंत्र सांगितला. आता म्हटला, तिथं लांब डोंगरावरती एक शिळा आहे, त्या शिळेवर जात ध्यान कर भगवंताचा आणि दिलेला मंत्र जप. जाऊ का? जा म्हटले. 10 पावलं 20 पावलं गेला असेल तेव्हा गुरुनी परत हाक मारली. एक सांगायचं राहिलं. म्हटले काय? हा मंत्र जप, 4 दिवसात तुला सिद्धी होईल, देवाची भेट होईल, प्राप्ती होईल, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण अट एवढीच आहे म्हटले, ह्या मंत्र जपत असताना एकदाही तुझ्या मनात माकडाचा विचार येता कामा. अट काय घातली?
एकदाही 4 दिवसामध्ये माकडाचा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा. किती वेळा आला असेल म्हणता विचार? मनाला जे करू नको म्हणावं तेच मन करते, लक्षात ठेवायचं. म्हणून परमार्थ करताना हा प्रतिबंध आहे. तुकोबरायाने आपली अडचण बोलवून दाखवलेली आहे की मला परमार्थ करायचा आहे, पण या कलियुगामध्ये माझ्याजवळ तेवढा वेळ, तेवढी अनुकूल परिस्थिती नाही. पूर्वीच्या ऋषीमुनींनी संतांनी केली तशी प्रखर साधना करण्याचं धैर्य माझ्यात इंद्रिये धावता नावरती सकळ खुंटलिया युक्ती शांती निवृत्ती जवळी. म्हणजे माझ्या मर्यादा आहेत त्या तशाच ठेवून मला काहीतरी परमार्थ करता यावा. बरोबर आहे ना? घरदार सोडून परमार्थ करणं हे कलियुगाला मान्य नाही किंवा ते जमणारही साधन. तुकोबराय म्हणतात नको सोडू अन्न नको सेवू वन चिंती नारायण सर्वभोगी. ज्ञानोबराय म्हणतात का सांडिशी ग्रहाश्रम का सांडिशी क्रियाकर्म का सांडिशी कुळधर्म आहे तो विचार वेगळाची. काही सोडायची गरज. कलियुगामध्ये परमार्थ कोणी करायचा आहे? असोनी संसारी जिव्हे वेगू करे. कलियुगामध्ये संसारिकाचा उद्धार करायचा, कारण हे युग सत्ययुग नव्हे, त्रेतायुग नव्हे, द्वापार युग नव्हे. महाराज म्हणतात कली हा काय झाला? पुण्य झाले क्षीण पाप झाले बळी. त्याला म्हणायचं कलियुग. काय म्हणायचं? इथं पुण्य झाले क्षीण आणि पाप बघितलं तर पुण्यवंताची संख्या कमी, चांगलं वागणाऱ्याची संख्या कमी आणि वाम मार्गाने जाणाऱ्यांची संख्या जास्त. म्हणजे व्यस्त प्रमाण कलियुगामध्ये आहे. आणि शिवाय त्या युगाचा तो धर्म आहे ना. सत्ययुगामध्ये ध्यानयोग सांगितला, त्या काळी ध्यान करून भगवंताची प्राप्ती होत होती. त्रेतायुगामध्ये यज्ञ करून परमात्म्याची प्राप्ती होत होती. द्वापार युगामध्ये आगमोक्त पूजन षोडशोपचारे भगवंताची पूजा करून भगवंताची प्राप्ती होत होती. पण कलियुगामध्ये ह्या तिन्ही साधनांचा काही उपयोग, कारण ध्यान करावं तर मन नये सवे. मगाही सांगितलं तसं माकड कधी येईल लक्षात येणार? लक्षात ठेवायचं. यज्ञ करावा म्हटलं तर त्याच्याकरता खर्च आहे की नाही? बरा ज्ञानोबरांनी सांगितलं योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. सिद्धी नोहे का या युगात सिद्धी नव्हे असा अर्थ घ्यायचा. मला नामाच्या भूमिकेकडे जायचं आहे. अजून मी पहिल्या चरणाकडे प्रवृत्त झालेलो नाही. 9:15 चालू झालं आहे, 11:15 संपवावं असा मार्गच माझ्या मनामध्ये आहे. पण ते आपण काही ठरवायचं नसतं, कारण भगवंताची जी इच्छा असते त्या पद्धतीने होतं. तुमचेही 7 दिवस जागरण आहे, माझीही 7 दिवस जागरण आहे. त्यामुळं लवकर उरकायचा प्रयत्न करतो, पण जेवढं ऐकूया तेवढं मुळातनं डीपमध्ये ऐकू. नामाची भूमिका पहिल्यांदा कळली पाहिजे, कशा करता जायचं. 2 तासात काय आपलं साचेबंद कीर्तन नाही. कीर्तन बसवलेलं असलं की ते 2 तासात संपते. तिथे ठरलेलं असतं सगळं. पहिली चाल किती मिनिटांनी घ्यायची, कुठल्या चरणाला कुठली चाल लावायची, कुठलं निरूपण कुठं घ्यायचं, कुठला दृष्टांत, हे ठरवलेलं असलं की कीर्तन 2 तासात. बाकी कीर्तन तसं 2 तासात संपत. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. सिद्धी होतच नाही का कलियुगामध्ये? सिद्धी होत नाही असा माझा प्रश्न आहे. योगानं सिद्धी होत नसती तर योग मार्ग अस्तित्वात आलाच. किंबहुना वारकरी संप्रदायाचं पुनरुत्थान ज्यांनी केलं ते ज्ञानोबराय कुठल्या पंथाचे साधक हो? कोणत्या? कुळपरंपरा सांगितली ना, गुरुपरंपरा. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. कुठला मार्ग आहे तो? योग मार्ग आहे. लक्षात आहे ना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवासार. मग आपल्या कलियुगातलंच उदाहरण आहे की योगानं सिद्धी होत नाही असं नाही. निवृत्तीनाथ वाघाचं दर्शन जंगलामध्ये झाल्यानंतर 4 भावंड आश्रय घेण्याकरता आजूबाजूला आश्रयाचा शोध घेत असताना निवृत्तीनाथ एका गुहेमध्ये शिरले. तिथं कोण होतं? गहिनी. गहिनी प्रसादे निवृत्ती.
आणि मग त्या ठिकाणी हात ठेविला मस्तकी, देवोनी प्रसाद केले सुखी. योग मार्गाची दीक्षा गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिली आणि तीच दीक्षा निवृत्तीनाथांनी म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर महाराज जे पुढं जाऊन म्हणतात योग यागविधी, जे स्वतः नाथ संप्रदायाचे साधक आहेत, नाथ संप्रदायाचे अनुग्रहित आहेत, ते पुढं जाऊन ज्ञानेश्वरी सुद्धा म्हणतात योगाची या वाटा, जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला. हे पुढं जाऊन म्हणतात. ते आहेत कोणत्या परंपरेचे साधक? योग मार्गाच्या परंपरेचे साधक आहेत. म्हणजे योग मार्गाने सिद्धी होत नाही असं नाही, पण योग मार्ग करण्याकरता आवश्यक आचारसंहिता पाळण्याचं धैर्य कलियुगातल्या माणसाकडं जमत. आम्हाला 8-15 दिवसातली एक एकादशी जमते का हो करायला? लांब राहू दे ते योग मार्गाचे. भुके भूकची खावी, तहाने तहानची प्यावी, अहोरात्र मवावा वारा, शीत वेडावे उष्ण पांघरावे. जमणार आहे म्हणताय? आम्हाला 15 दिवसाची एक एकादशी जमत नाही. आम्ही एकादशीने दुप्पट खाशी अशा पद्धतीने एकादशी करतो. रोजचा खर्च काढायचा आणि एकादशीचा काढायचा किती येतो हे 5-50 ज्यादा येईल, कमी येणार. कारण सगळं स्पेशल लागतं हो. केळं पाहिजे, ताक पाहिजे, वेपर्स पाहिजे, राजगिऱ्याचं लाडू पाहिजे, खजूर पाहिजे, सगळं पाहिजेच. म्हणजे रोजच्या जेवणापेक्षा एकादशीचा खर्च आमचा ज्यादा असो. सांगायचा मतितार्थ एवढा, योग या युगाकरता नाही, त्याचं युग ठरलेलं होतं. याग या युगाकरता नाही, कारण त्याचं युग ठरलेलं आहे. त्रेतायुगामध्ये यज्ञ संस्थेची साधना आहे. त्या काळी यज्ञानं भगवंताची प्राप्ती करता येत होते, पण कलियुगामध्ये यज्ञ करणं एवढं सोपं आहे का? योग करणं एवढं सोपं आहे का? साधा होम घालायचा म्हणला तर 10-12 हजार रुपये सहज खर्च आहे का नाही? वास्तुशांती करता. आता त्या विषयाकडे जायला नको, तो प्रस्तुत कीर्तनाचा विषय नाही. यज्ञांचे प्रकार पुष्कळ आहेत. त्या यज्ञांच्या प्रकारानुसार लागणारी साहित्याची यादी वेगळी वेगळी आहे. त्याच्याकरता लागणाऱ्या ब्राह्मणांची संख्या वेगळी वेगळी आहे. त्याच्याकरता प्रत्येक यज्ञानुसार लागणारा कालावधी वेगळा आहे. पण यज्ञ हा फुकट होत, सतत त्याच्यामध्ये तुपाची धार सोडावी लागते यज्ञ पूर्ण होईपर्यंत. तिथं तूप संपलं, डालडा वापरतो म्हणून चालत, तूपच पाहिजे. म्हणजे खर्च. योग करण्याचं सामर्थ्य कलियुगामध्ये आमच्यात अष्टांग योग आहे. तो यम नियम आसन आहार प्रत्याहार प्राणायाम धारणा समाधी असे 8 अंग आहेत योगाची. आम्ही फक्त आता रामदेव बाबांचं अनुकरण करतो, प्राणायाम करतो आणि योगासन करतो, 2च करतो. बाकीची 7 अंग आम्ही करत नाही. असो, तेवढ्यापुरता मर्यादित योग नाही. पहिला यम आहे. यम दुसरे आहेत नियम. यमाचं यथोचित पालन करायला यम यायची वेळ येते, पण यम जमत. सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य जमणार आहे. हे यम आहे पहिला सांगितलेलं. जमेल का? हे आम्हाला जमणार नाही. म्हणून कलियुगामध्ये त्याचं साधना करणं सोपं नाही. योग याग विधी म्हणजे काय? कर्मकांड. आम्ही व्रत करतो, पूजा अर्चा करतो. आता साधं एकादशी व्रताचं आपण चिंतन केलेलं आहे. बायका आमच्या हरतालिका व्रत करतात, वैभव लक्ष्मीचं व्रत करतात, मार्गशीर्ष हे व्रत आहे ना. पण ही मोफत होतात का? काहीतरी दाम द्यावं लागतं, काहीतरी मोल द्यावं लागतं. सगळं काय नाही झालं तर 2 उदबत्त्या पाहिजेत, 4 कापराच्या वड्या पाहिजेत, पानाचा विडा पाहिजे, 5 प्रकारची फळं पाहिजेत, ते देवीचा फोटो काय असेल तांब्या पुजावा पाहिजेत. आता अलीकडे त्याला मुखवटा लावायची पद्धत आली आहे. ते आता आणि बघून एकमेकाचं लोक. पूर्वी काय नव्हतं. आता जशी सोय येईल तसं सगळं चालू आहे मनोमार्गे. हे कुठं शास्त्रात लिहिलेलं बाजारात दिसला त्यासनी काही कंपन्यांनी नुसतं पैसे मिळवायचा आहे. तो त्यांना धर्माशी काही देणं घेणं. पण दुसऱ्याच्या घरात आम्ही बघितले की आमची अवस्था आमच्या घरात पाहिजे. शास्त्र आहे का नाही हे बघायचं नाही. असो, मुळात सिद्धांतानुसार जाऊ द्या, मला त्यात घुसायचं नाही. पण धर्माची हानी होऊ नये म्हणून एक गोष्ट सांगतो. देव अखंड पुजावा का देव तुकड्यात पुजावा? कशात पुजावं? मंदिरातली मूर्ती जराशी भंगली की काय करता तुम्ही लोक? काय करतो आपण? ती मूर्ती विसर्जित करतो. कारण भंगलेली मूर्ती पूजायची
मग मुंडकी कशी चालतात देवाची पूजायला तांब्याला लावून? मी काय चुकीचं बोलत असलं तर मला सांगा कीर्तन झाल्यावर. आम्ही जे पुजतो ना एवढाच मुखवटा लावून, ही भगवंताची पूजा नाही उपमर्दाय, लक्षात ठेवायचं. शास्त्राने ह्याला परवानगी दिलेली. तुमची हौस होते पण शास्त्राची धर्माची हानी होते, लक्षात ठेवायचं. देव हा अखंड पूजावा, अखंड मूर्ती आणून पूजा काही हरकत, पण एवढाच मुखवटा आणायचा आणि तो तांब्याला लावायचा आणि पूजायचा, शास्त्र त्याला परवानगी देत. आता हा विधी करायचा म्हटलं, व्रत करायचं म्हटलं तरी त्याला काहीतरी खर्च आहे. परंतु भगवंताचं नाम घ्यायचं ही कलियुगातली साधना सांगितली. काय सांगितलं? जसं सत्ययुगामध्ये ध्यान आहे, त्रेतायुगामध्ये यज्ञ आहे, द्वापारयुगामध्ये भगवंताची पूजा आहे, तसं कलियुगामध्ये काय आहे? हरी कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगाला नेमून दिलेलं भगवंताचं कीर्तन हे साधन संतांनी नेमून दिलेलं आहे. हरेर्नाम 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 ही केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. काय सांगतंय शास्त्र? नारद पुराणामध्ये महाराज सांगतात कलियुगामध्ये काय आहे? कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. इतर साधनानं तुम्हाला गती प्राप्त होणार नाही. तर कलियुगा माझी काय करावं? करावे हरेर्नाम 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 ही भगवंताचं हरिहरी हे नाम जपावं, तर तुम्हाला सगळी गती प्राप्त होईल. आणि हे नाम जे आहे ते इतर साधनांच्या तुलनेत सुलभ कसं आहे त्याचं चिंतन पहिल्या चरणात. नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल. इतर साधनांच्या तुलनेत नामाची सुलभता पहिल्या चरणामध्ये वर्णन केलेली आहे. महाराज म्हणतात नाम घेता न लगे मोल. बाकी सर्व गोष्टी करायला काही ना काहीतरी मोल द्यावं लागतं, काही ना काहीतरी खर्च करावा. पूजा करताना खर्च आहे की नाही? नसेल तर सांगा. आहे ना? पूजा करायची तर अतपासून इथपर्यंत हार फुले उदबत्ती नारळ कापूर खडीसाखर अमुक तमुक सगळं आलं म्हणजे काय झालं? खर्च. मग तुकोबराय म्हणतात ह्या बाकीच्या भानगडीत पडू नका, तो करावी ते पूजा मनेची उत्तम मनानं सगळी करा. मनानं केलेली पूजासुद्धा त्याच्यापर्यंत पोचते, फक्त मन स्थिर असावं एवढा त्याच्या पाठीमागं भाव आहे. पूजा करताना मोलाची गरज आहे. सप्ताह काय फुकट होतो का? सप्त्याला सुद्धा काहीतरी म्हणजे कीर्तन करायला सामुदायिक उपासना म्हणतोय मी. एकांतात कीर्तन करायला मोल लागत. एकटा उभा राहून तुम्ही कुठे जसं तुकोबराय भंडारा डोंगरावर जाऊन रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हे जे म्हणत होते त्याच्याकरता कुठल्याही गोष्टीचं मोल रुपयासुद्धा खर्च करायची गरज नाही. पण आता हा सगळा सरंजाम जमवून कीर्तन करायचं म्हटलं तर ते काही विनासायास विना आर्थिक स्तोशीस लागल्याशिवाय होत. 4 पैसे खर्च करावे लागतात. कोणतंही साधन घ्या, योग घ्या, याग घ्या, विधी घ्या, सगळ्या साधनाकरता काही ना काहीतरी मोल म्हणजे पैसे खर्च करावे लागतात. पण नाम हे साधन असं आहे की ज्याच्याकरता 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही.
ह्या अभंगाचं वैशिष्ट्य ह्या अंगानं चिंतन करण्यामध्ये आहे काय की इतर साधनांचा आणि नामाचा जर तौलनिक अभ्यास केला, तुलना केली, तर इतर सगळ्या साधनांना काही ना काहीतरी खर्च आहे, परंतु नाम घ्यायला रुपयासुद्धा खर्च येत, रुपयाचा 100वा भागसुद्धा खर्च येत. म्हणून तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे, लक्षात ठेवायचं. सुखाचे फुकाचे साधनाचे सार, फुकाचे सुखाचे साधनाचे सार, तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू, सुखाची या पेठे घातला दुकान, सुखाची या पेठे घातला दुकान. दुकान सुखाचे फुकाचे साधनाचे सार. नामाचं वैशिष्ट्य काय आहे? ही सुख प्रदान करून देणारं आहे, पण फुकट आहे, फुकाचे आहे, लक्षात ठेवायचं. पुन्हा ते साधनाचं सार आहे, म्हणजे सगळ्या साधनांपेक्षा श्रेष्ठ असणार आहे. सकला साधना वरिष्ठ हे नाम, मामनी भाव न धरी दुजारे. भगवंताचं नाम हे साधनाचं सार आहे. कसं आहे? अनेक प्रमाण आहे. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. कोणतं साधन आहे ते? भगवंताचं नाम हे सर्व साधनाचं सार आहे, लक्षात ठेवायचं. काय आहे? भगवंताचं नाम हे सर्व साधनाचं सार आहे. सार म्हणजे लक्षात आलं का? अत्तर हे काय आहे? असंख्य फुलाचा सार आहे. एवढंसं आपल्या अंगाला लावलं की त्याचा सुगंध सगळीकडं, एवढंसं त्या अगरबत्तीमध्ये टाकलं की ते सगळं घर सुगंधित होतं. ते काय आहे? इसेन्स आहे, सार झालं. म्हणजे सगळी साधनं शोधून त्यांचा जो काही एक इसेन्स काढला, सर्व साधनाचे सार 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 विठोबा नाम तुझे सार. पण साररूप असणारं हे नाम, त्याला काही खर्च करावा लागत न लगे रुका मोल काही. तुका म्हणे कोटी फुकाचे सुखाचे साधनाचे सार, कोटी यज्ञा परिसत्याचे मोल अपार. किती आहे? कोटी यज्ञ केल्यापेक्षा देखील श्रेष्ठ साध्य फुकटचं नाव घेऊन येतं. पण लोकांना फुकटचं आहे की त्याच्याकडं आकर्षण वाटत. माणसाची ती गंमत आहे, लक्षात ठेवायचं. त्याला विकत काय म्हटलं की त्याची किंमत आहे. फुकटच्याची किंमत हॉटेलातल्या पेटा पुसून पुसून खाते का नाही? आहेत ना? गेला कधी हॉटेलमध्ये तर काय करतात, ती 160 रुपये 200 रुपये 250 रुपयाची एवढीशी एकटी जी काय असेल ती तुम्ही मागवलेली डिश येते आणि 160 दिल्यात म्हणून पुसून खाते आणि घरात एवढी एवढी भाजी ताटाला सोडते का? फुकट आहे त्याची किंमत, विकत आहे त्याची किंमत आहे. मग कलियुगामध्ये नाम एवढं सोपं असून आमची त्याकडं प्रवृत्ती का नाही? महाराज म्हणतात ते फुकट आहे. पण फुकट असलं तरी ते सिद्धीला प्राप्त करून देणारं साधन आहे. हे नाम कसं आहे? महाराज म्हणतात नाममंत्र नाही खोल. एक तर हे नाम जपायला काहीही मोल द्यावं लागत नाही, कुठंही घ्या. नाममंत्र नाही खोल, नाम घेता न लगे मोल. नाममंत्र नाही खोल. आता नामाची सुलभता आपण एका अंगानं वर्णन केली की भगवंताच्या प्राप्तीप्रित्यर्थ किंवा भगवंताच्या अनुष्ठानाप्रित्यर्थ, सेवेप्रित्यर्थ आपण जे जी काही साधनं करू त्या प्रत्येक साधनाला काही ना काही थोडं ना जास्ती मोल द्यावं लागतं, खर्च करावा लागतो. पण भगवंताचं नाम जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला एक कवडीसुद्धा खर्च करावी लागत. नाम फुकटचं
आणि फुकटच्या वाणीनं घ्यायचं आहे. हां, वाणी कशी आहे? फुकट आहे. देह कसा दिला? दिलाय ना, का विकत आणला? देवे दिला, देह दिला येतो तुम्ही आणलेला. बरं कसा दिला? जेने हा जीव दिला, दान करून टाकलेला आहे. तुमच्या नखापासून केसापर्यंत 1 रुपयाही तुम्ही ह्या देहाकरता खर्च केलेला. तुम्ही म्हणाल दवाखान्याला पैसे घातले, ते डॉक्टरचे झाले, ते देवाचे ट्रीटमेंटचे पैसे डॉक्टरचे झाले. लक्षात ठेवायचं. काय देवाचे? भगवंतानं तुम्हाला हा जो सुंदर देह दिला तो फुकट दिला. आणि याच्यामध्ये जी काही पंच इंद्रिय दिली त्यांचं कार्यसुद्धा जन्मापासून मरेपर्यंत फुकट असं चालणार आहे. त्याच्याकरता काही रुपया खर्च करावा लागत. डोळ्याने बघणं फुकट का विकत? उत्तर तुम्ही द्यायचं. कसं आहे? डोळ्याने बघणं फुकट का विकत? कानाने ऐकणं फुकट का विकत? तोंडाने बोलणं फुकट का विकत? त्वचेला स्पर्श ज्ञान होतं फुकट का विकत? हा, ज्याच्यानं स्पर्श ज्ञान व्हायचं तो कपडा विकत आहे, पण स्पर्श ज्ञान फुकट आहे. जे दृश्य बघायचं तो टी व्ही मोबाईल विकत आहे, पण बघणं, जे ऐकायचं त्याच्याकरता जी साऊंड सिस्टीम आणली ती विकतची आहे, पण ऐकणं फुकट आहे ना. जिभेनं चव घेणं विकत का फुकट? डिशचे पैसे आहेत. जिभेच्या चवीचे कुठले पैसे? काय आकारले आहे हो? काय गोड चव असेल तर 10 रुपये टॅक्स भरावा लागेल, कडू असेल तर 20 रुपये टॅक्स द्यावा लागेल, असं काय आहे का? जिभेनं चव घेणं फुकट आहे. नाकानं श्वास घ्या अथवा दुर्गंध घ्या, कसा आहे? दोन्ही काय आहे? हां, अत्तराला किंमत आहे, उदबत्तीला पैसे द्यावे लागतील, पण नाकानं वास घ्यावं फुकट आहे. लक्षात ठेवायचं. हां, सांगायचा मतितार्थ एवढा की हे एवढं सगळं इनकमिंग आणि आउट गोईंग कसं आहे ना. हे जे देहरूपी मोबाईलचं डबडं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जे काही कार्ड आहे ते कसं आहे? लाईफ टाईम इनकमिंग आउट गोईंग फ्री आहे. आता तुमच्या निष्काळजीपणामुळं डोळ्याला चष्मा लागतो, ते काही देवाचं कर्तृत्व नव्हे, ते तुमचं. हे लक्षात ठेवायचं. काय झालं? पूर्वीच्या लोकांची अजून दृष्टी चांगली आहे आणि आत्ता लहान मुलांनी चष्मे लागलेत का? त्याचा आम्ही जेवढा वापर चुकीच्या पद्धतीनं करतो, म्हणजे पुन्हा चष्म्याला पैसे आहेत पण दृष्टी अजून ही फुकट आहे. लक्षात ठेवायचं. हां, कानाचं मशीन विकत आणावं पण कान अजून फुकट आहेत. मला मतितार्थ एवढा सांगायचं की भगवंतानं मरेपर्यंत हे सगळं फुकट दिलं आहे आणि ह्याच्या बदल्यात त्याची अपेक्षा काय आहे? देवानं दिलेल्या वाणीनं देवाचं नाव घ्यावं एवढीच त्याची मुबलक अपेक्षा आहे. जास्ती काही फार मोठी नाही, माफक आहे. की मी तुला हे मुख दिलेलं आहे. तुकोबरायाने त्या वाणीला उपदेश केला ना, घेई घेई माझी वाचे गोड नाम विठोबाचे. ज्ञानोबराय म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ. भगवंताच्या नामाशिवाय इतर ज्या काही गोष्टी तुम्ही करता त्या कशा आहेत? वाचाळ आणि बरळ आहेत. लक्षात ठेवा, कारण त्याच्यातनं प्राप्त काहीही होत. भगवंताचं नाम घेतलं तर भगवंताची प्राप्ती होईल, पण संसारातल्या वस्तूंची, व्यक्तींची, पदाची नावं घेतली तर ती होईल असं निश्चितीनं सांगता येत नाही. 50 अक्षरे करसी भरोवरी शेखी तुझे तोंड तुझं वैरी रया. या परिणामाची ओळ ही मांडुनी संसार परता करी विगी. ज्ञानोबराय उपदेश करतात. 50 अक्षरे बसल्या बसल्या सहज माणसं 5-50 गोष्टी इकडे तिकडे कट्ट्यावर बसल्या. कीर्तनात गडबड असते पण कीर्तन झाल्यावर गडबड नसते. लक्षात ठेवा, कीर्तन हा कीर्तनात गडबड आहे, पण एकदा कीर्तन संपलं आणि एकदा ती कमरेची पिशवी काढली आणि हातात घेतलं की रात्र गेली, काकडा आला तरी काय गप्पा संपत. 50 अक्षरे करसी घरोवरी शेखी तुझे तोंड तुझं वैरी रया. मग हितं घेतलेलं नाम कामाला येणार का कीर्तनाच्या बाहेर घेतले गाठलेल्या गप्पा कामाला येणार? शेखी तुझे तोंड तुझं वैरी रया, तुझं तोंड तुझं वैरी होतंय. लक्षात ठेव. या परी नामाची ओळ हे मांडून, जर नामाची ओळ म्हटलीस तर संसार परता करी वेगी. ह्या संसारातनं सुटायचं साधन काहीतरी प्राप्त होईल, म्हणून नाम फुकट आहे हे एक कारण सांगितलं. म्हणून ते घे, त्याच्याकरता तुला काहीही सायास पडणार. ज्ञानोबराय म्हणतात ना, हरी सायास करीसी प्रपंच दीननिशी. सायास
त्रासानं प्रपंच करतो, लक्षात घ्या. किती कष्ट आले तरी काय त्याची कष्टाची तमा बाळगत का बाळगतो माणूस प्रपंच करत असताना. कर्ज काढतो, सणवार करतो, सगळा जो काय व्यवहार आहे तो पाळतो की नाही का. व्यवहारानं वागावं. मग त्याला डबल ड्युटी करावी लागते, ओव्हरटाईम करून किती त्रास सहन करून तो प्रपंच करतो. पैसा पुरत नसला काबाड कष्ट. रात्रभर मळ्यात पाणी पाजायला कष्ट आहेत की नाही. पण 2 तास कीर्तनाला किती कष्ट आहेत. खायचं आमचंच आणि गायचं बी आमचंच. काय घरातनं जेवण या म्हटले. खायचं बी आमचं आणि गायचं बी आमचं. 2 तास त्यासाठी यायला वेळ नाही, लक्षात घ्या. पण 4 किलोमीटर अंतरावर शेत जरी असलं, गाडी जाईत नसली तर चालत जाते बॅटरीच्या उजेडात. तिथं कष्ट घ्यायला. पण काकड्याला ये म्हटले की झोप होईत नाही का. झोप पूर्ण होईत नाही तिथं रात्रभर. हा सांगायचा मग तर एवढा की आम्हाला प्रपंचाची इतकी आवड आहे की त्यासाठी किती कष्ट घ्यायला तयार आहे. पण परमार्थामध्ये आम्हाला आवड नसल्यामुळं सोपं फुकट असणारं नाम घ्यायण्यासुद्धा आमची प्रवृत्ती होत. सुलभता प्रदान केलेली आहे. आम्हाला काय झालं, मगाशी जे प्रमाण सांगितलं ना, आम्हाला पदरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजायची लागली सवय. बरोबर आहे ना. आमच्या उद्धाराचं काय आम्ही बघणार नाही. जगाची आम्हाला काळजी, लक्षात घ्या. ही संतांनी करावी, लक्षात ठेवायचं. जगाची काळजी कोणी करावी, संतांनी करावी. जगाची काळजी करण्याचा विषय आमचा नाही. आम्ही फक्त आमची काळजी करावी. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ही काळजी आम्ही करावी. जगाचा विषय आमचा. ते रामदास स्वामी समर्थांनी म्हणावं, करतो चिंता विश्वाची. वयाच्या 9व्या वर्षी समर्थ रामदास स्वामी हे म्हणू शकतात, करीतो चिंता विश्वाची. कारण का, त्यांना परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे आणि आम्हाला अजून व्हायची आहे. म्हणून आम्ही आमची काळजी करायची. साधं सोपं वचन सांगतो म्हणजे लक्षात येईल. आधी स्वार्थ आणि मग परमार्थ. आता ह्याचा रूढ अर्थ घ्यायचा नाही. आम्हाला काय झाले, आर्थे लोपली पुराणे आणि नाश केला. स्वार्थ हा शब्द मी एकाच अर्थानं आजपर्यंत वापरतोय. इथं त्या अर्थानं वापरायचं नाही. आधी स्वार्थ मग परमार्थ म्हणजे काय, आधी स्वचा अर्थ जाणून घ्यायचा. मी कोण आहे हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर. म्हणजे स्वार्थ नाम माझा अर्थ मी कोण आहे, स्वचा अर्थ आधी जाणावा आणि मग परार्थ म्हणजे इतरांचा. संतांनी स्वचा अर्थ जाणलाय म्हणून ते विश्वाची चिंता करू शकतात. आमचा अजून स्वतःचाच उद्धाराचा पत्ता नाही. आम्ही कुठं. पण आम्हाला असं असलं तरी स्वतःच्या उद्धाराची चिंता नाही. आम्हाला पडली लोकांची. कोणाची. आम्हाला स्वतःचं काय पडलंय म्हणता. गावात निवडणूक लागली किंवा राज्याची लागली, देशाची लागली, आमच्या पदरच्या भाकऱ्या खाऊन आम्ही चिंता कोणाची करायला लागलोय. ह्यो निवडून येतोय, ही पार्टी इतिया, बरं कोण आला तरी तुझा काय फायदा आहे. बायका आता येताना मालिका सोडून आल्यात. फार मोठी त्याग केलेला आहे त्यांनी. फार मोठा त्याग करून आलेला आहेत. पण येताना आणि कीर्तनात बसल्यावर 15 मिनटं चिंतन कोणाचं आहे. 15 मिनटं राहिली ती जरा बघून येतो तर बरं होतं. काय पंचपदी चुकली असती एवढं काय. लक्षात आहे ना. आजचा भाग चुकला, उद्या दुपारी आवडीनं बघतात परत रिप्ले टेलिकास्ट. पण रात्रभर उद्याचा भाग बघीपर्यंत चिंतन कुणाचं. तिला विहिरीत ढकली, ती जगली आहे काय मिली आहे काय की. बरं एका मालिकेत जी मरती ती दुसऱ्या मालिकेत पुन्हा दुसऱ्या दिवशी येते. मग ती खरी मिली का खोटी मिली. मग आम्ही एवढं रात्रभर तिचं चिंतन करून तिला काय फरक पडला. तिनं पैसे मिळवायचे तसे मिळवले. हे लक्षात ठेवा. तुमचं काय. आमचा हा युवा वर्ग सगळा आता क्रिकेट मॅच बघत बसतो. आता IPL वगैरे जे सगळं चालू आहे सीझन. इथं ह्यांचं BP वाढतं आहे. तिकडं मॅच तिकडं आणि ह्यांचं इकडं कालमेल चालली आहे. काय कोण जिंकतंय कोण हरतंय. आमचा फायदा आहे का याच्यामध्ये. महाराज आमची कीर्तनकांड मंडळी दृष्टांत सांगतात. आठवलं म्हणून सांगतो आता. आम्हाला जगाची काळजी, स्वतःची. जावई आणि सासरा आणि मुलगी चालली होती एका गावासनं दुसऱ्या गावाला. मुलगीला सासरी घालवण्याकरता जावई दुरडी घेऊन निघाला. सोबत जावई होता, सासरा. म्हणजे हे तिघं पायवाटेने निघालेत.
पूर्वीच्या काळी असे काही मोठे रस्ते नव्हते, शेतातनं बांधानं जायचं. आणि हा प्रवास चालू असताना एक मोठं 10-12 गुंठ्याची म्हणा, एकराची म्हणा, एक मोठी पट्टी अशी लांबपर्यंत लागली. त्याच्यामध्ये जुंधळा पेरलेला होता आणि त्या जुंधळ्याच्या धाटांना मोठी मोठी कणसं लागलेली. आमचं चिंतनाची दिशा सांगतो फक्त, म्हणजे लक्षात येईल काय करतोय आपण. आता ती कणसं बघितल्यानंतर जो सासरा होता त्यानं सभोवार लक्ष टाकलं. आता गप जावं का नाही पुढं, आपण कुठल्या कामाला चाललोय, आपलं परमप्रयोजन काय आहे, मुलगीला सासरी घालवायचं आणि परत यायचं, गप जायचं का नाही. आबा बाबा म्हणला 40 खंड्याच्या आत एक मापटं सुद्धा येणार, मोठी मोठी कणसं आहेत म्हणला, मोठी पट्टे किती येणार, 40 खंडी जुंधळा होणार म्हटलं. आता त्यानं म्हणून रिकामा झाला, आता जावयानं तरी गप बसावं का नाही. मामा म्हटला काय म्हटला 40 खंडी सांगता म्हटला, कडकडन मोठी कणसं आहेत, आज जरा जाऊन बघा, बारकी बारकी आहेत, 20 खंड्याच्या वर काय मापटं होईत. आता शेत कोणाचं, कणसं कोणाची. आता सासरा म्हटला का ही उन्हानं पिकाय नाहीत म्हटला, डोक्याची एवढ्या वयाचा अनुभव आहे म्हटला, 40 खंड्याला मापटं नवं चिपटं सुद्धा कमी होणार नाही म्हटलं. आता मापट्यावनं चिपट्यावाला जावाय म्हटला, डोळ्याला चष्मा लावा म्हटलं, आता झालंय तुमचं वय, आता बुद्धी चालत म्हटलं, 20 खंड्याच्या वर चिपटं सुद्धा होणार. आता सासऱ्याला आला राग, म्हटलं आता जावई मला म्हटला उलट बोलतो, माझा काय अनुभवाची काही किंमत आहे का नाही माझ्या शब्दाची. नाही म्हटला 40 खंडी, जावाय म्हटला 20 खंडी, यांची हमरी तुमरी झराझरी झाली, वडावडी झाली. आता पोरगीला समजना कुणाची बाजू घ्यावं, एकीकडं नवरा एकीकडं बाबा. जावई म्हणतोय 20, म्हणजे बाबा म्हणतोय, सासरा म्हणतोय 40. आता मला सांगा, हेनी वडावडी करून, हेनी धराधरी करून, जुंधळ कुणाचं, शेत कुणाचं, मिळणार कुणाला. शेवटी जावयानं सासऱ्याला आडवा पाडला. आता तिची जावयाची ताकद स्वाभाविक, सासरा वयोवृद्ध होता, खाली पाडला, चिखलात लोळायला लागला, पांढरा शर्ट सगळा राडीनं राड झाला. त्याच्या छातीवर बसून जावई म्हणतोय 20 खंडी, सासरा म्हणतोय 40 खंडी. आता त्या जावयाचा हात सासऱ्याच्या गळ्यापर्यंत चालला, 20 खंडी 40 खंडी. आता लेकीला काय म्हटली, आता जर ग बसलो तर दोघापैकी एक कोणतरी. ती नवऱ्याला म्हणते, अहो म्हणा जा 20 खंडी, काय तुम्हाला फरक पड. नाही म्हणला 40 खंडी नाही 20 खंडी. बाबाला म्हणते, बाबा आता जीव चाललाय, चिखलात तुला जावयानं घातलाय, तो शर्ट सगळा राड झाला, ती पाठ घासली म्हणली, पाठीला सगळं बघ म्हणल्या, म्हण की 20 खंडी. नाही म्हटला, जमिनीला पाठ घासू तर घासू, पण हे 20 खंडीचं नुकसान कुठं सोसू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ह्याच्यातनं माझा काय फायदा आहे का हो. 50 अक्षरे करिसी घरोवरी, शेखी तुझे तोंड तुझ वैरी रया. तुम्ही दुसऱ्याची काळजी करून त्यातला एक दाना सुद्धा तुमच्या घरात येणार, आणि जे एक सुद्धा दाना सुद्धा घरात येणार नाही त्यासाठी आम्ही दुसऱ्याचं जीव घ्यायला चाललोय, पण माझ्या उद्धाराचं मी काय बघत. म्हणून महाराज म्हणतात, जगाची चिंता सोडून द्या, नामासारखं सुलभ श्रेष्ठ साधन संतांनी तुमच्या आमच्याकरता ह्या कलियुगामध्ये आणून ठेवलेलं आहे, आमच्यापर्यंत आणून दिलेलं आहे. आणि त्याची सुलभता आणखी खोलात जाऊन वर्णन करण्याकरता उत्तरार्धात महाराज म्हणतात, नाम मंत्र नाही खोल. 2 तासात पूर्ण करणार आहे, काय काळजी करायचं कारण नाही. जेवढं होईल तेवढं होईल. उरलेल्या चरणांचा परामर्श धावता घेण्यात येईल, कारण मला कीर्तन करून परत आणि 1 तास पुढे जायचं आहे, परत उद्या कामावर जायचं, परत उद्या दुसऱ्या गावाला कीर्तन, उद्या महागोणला सेवा आहे, तिकडं जावं लागेल. असं नवीन काहीतरी चिंतन आपल्याला ऐकायला मिळावं एवढीच माझी अपेक्षा, दुसरं काही नाही. नाममंत्र नाही खोल. खोल म्हणजे त्याच्यामध्ये काही कष्टाचं काम नाही, गूढता नाही, जपण्याकरता विशेष नियम नाही. त्याचं एवढं चिंतन करू आणि पुढच्या चरणामध्ये जाऊ. नाममंत्र नाही खोल.
सर्वप्रथम तर आपल्याला नाम मंत्र आणि मंत्र याच्यातला फरक कळवून घ्यायचा आहे. मंत्र आणि नाममंत्र याच्यामध्ये काय फरक आहे? ईश्वरी सृष्टीतील ईश्वरापासून निर्माण झालेल्या किंवा ईश्वरानं निर्माण केलेल्या व्यक्तीची, वस्तूची किंवा पदाची प्राप्ती करण्याकरता ज्याची योजना केलेली आहे त्याला म्हणायचं मंत्र. काय म्हटलं मी? ईश्वरी सृष्टीतील व्यक्तीची, वस्तूची किंवा पदाची प्राप्ती करण्याकरता ज्याची योजना शास्त्रानं केलेली आहे तदा अनुषंगिक त्या दृष्टीनं जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये त्या मंत्राचा निर्देश केलेला आहे त्याला म्हणायचं मंत्र. आता मी काय म्हटलं? देवानं निर्माण केलेल्या जगतातील व्यक्तींचा, वस्तूंचा किंवा पदाचा याला म्हणायचं मंत्र. आणि देवाची प्राप्ती ज्यानं करायची त्याला म्हणायचं नाम मंत्र. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शब्दामध्ये साधर्म्य आहे मंत्र आणि नाममंत्र. पण मंत्राची योजना कशा करता आहे? इंद्रपदाची प्राप्ती आहे, ब्रह्मपदाची प्राप्ती आहे, आयुष्याची प्राप्ती आहे, संपत्तीची प्राप्ती आहे. भगवंतानं निर्माण केलेल्या ह्या सृष्टीतील वस्तूंची प्राप्ती करायची असेल तर त्यात तदानुषंगिक मंत्र निर्माण केलेले आहेत. उदाहरणं देऊन सांगतो. तुम्हाला जर संपत्ती प्राप्त व्हावी असे वाटत असेल, संपत्ती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर कोणता मंत्र जपावा? कुबेर मंत्र जपावा. तुम्ही कुठल्या दुकानात गेला तर ते लावलेलं असतं बघा, कुबेर यंत्र लावलेलं असतं आणि मग त्याच्यावरती तो मंत्र असतं. त्या मंत्राचं अनुष्ठान करावं. जर तुमची तब्येत चांगली राहावी, आजारपणातून लवकर बरे व्हावे किंवा आयुष्याची वृद्धी व्हावी असं वाटत असेल तर कोणता मंत्र जपावा? महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. आता ह्याच्यातून ईश्वराची प्राप्ती सांगितलेली नाही, तुमच्या आमच्या भौतिक कल्याणाची प्राप्ती सांगितलेली आहे. जर तुम्हाला धृती, बुद्धी चांगली व्हायची असेल, स्मरणशक्ती चांगली व्हायची असेल तर सरस्वती मंत्राचा जप करावा. कारण परत्वे मंत्राची योजना आहे, लक्षात ठेवायचं. ओज आणि तेज जर आपल्यातलं वाढावं असं वाटत असेल तर गायत्री मंत्राचं अनुष्ठान करावं. म्हणजे शास्त्रानं आमच्या बाबतीत भौतिक संपदेचा विचार करत असताना मंत्रांची योजना केलेली आहे. परंतु प्रत्यक्ष भगवंताची, ह्या सर्वांची नव्हे, फक्त भगवंताची प्राप्ती व्हावं असं वाटत असेल तर आम्हाला नाममंत्राचा निर्देश केलेला आहे. म्हणजे आणखी एक ढोबळ फरक असा होईल मंत्र आणि नाममंत्र याच्या बाबतीत. जे देवतांचे असतात ते मंत्र आणि देवाचा असतो तो नाममंत्र. देव आणि देवता याच्यातला फरक माहीत आहे ना? 33 कोटी देवता आहेत, देव नाहीत. 33 कोटी काय आहेत? आता त्या कोटी म्हणजे त्या करोडमध्ये जाऊ नका, लक्षात ठेवा. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवता, लक्षात घ्या. ह्या 33 प्रकारच्या देवतांची उपासना करण्याचे आहेत ते मंत्र. आणि ज्याच्यापासून 33 कोटी देवता निर्माण झाले त्या मूळ परमात्म्याची प्राप्ती करण्याचा आहे तो नाम मंत्र. हा त्याच्यातला प्रमुख फरक आहे. आणि नाममंत्राचे किंवा मंत्राचे पुन्हा तामसिक, सात्विक आणि राजसिक असे 3 प्रकारचे उपविभाग सांगितलेले. तामसिक मंत्राचा उपयोग करून आपण जगताचं वाईट करू. निवडणुका जवळ आल्या की ज्या लोकांना जास्ती डिमांड येते, कुठल्या लोकांना माहीत आहे ना तुम्हाला? त्यांना काय म्हणायचं? तामसिक साधना करणारे ते साधक आहेत. आणि त्या तामसिक मंत्राचे पुन्हा 6 विभाग सांगितलेले आहेत. कोणते? एक आहे जारण, दुसरा आहे मारण, तिसरा आहे स्तंभन, चौथा आहे मोहन, 5वा आहे विद्वेषण आणि 6वा आहे उच्चाटन. ऐकलं नसेल तर ऐका. जे दुसऱ्याच्या वाईटाकरता वापरलं जातं त्याला तामसिक मंत्र म्हणावा. त्याचे 6 उपविभाग आहेत. एक म्हणजे जारण, की ज्याचा विनियोग करून तुम्ही दुसऱ्याला किंवा दुसऱ्याची वस्तू जाळू शकता. मारण म्हणजे मारू शकता. स्तंभन म्हणजे त्याला आहे त्या स्थितीत अडकवून ठेवू. काही माणसं धड असताना मध्येच वेड्यासारखं वर्तन करू लागतात. त्याच्यानंतर आहे मोहन, ज्याला म्हणतो वशीकरण करणं, म्हणजे दुसऱ्यावरती मोहिनी टाकणं आणि त्याचं वशीकरण करणं. विद्वेषण म्हणजे 2 व्यक्तींचं चांगलं चाललं असेल तर त्याच्यामध्ये भांडण लावणं, हे सुद्धा तामसिक मंत्राचं कार्य आहे. आणि उच्चाटन म्हणजे आपण म्हणतो ना त्याच्यावर उचलून घातला, म्हणतो ना, तो उचलून घालणं म्हणजे
उच्चाटन, हे तामसिक मंत्राचे 6 विभाग झाले. राजसिक मंत्रामध्ये आता मी मगाशी सांगितलं ना की आयु, आरोग्य, बल, संपत्ती हे वाढण्याकरता, म्हणजे माझं भौतिक सुख प्रदान करण्याकरता ज्या मंत्रांचा विनियोग केला जातो त्या सर्व मंत्रांचा, देवता मंत्रांचा समावेश हा राजसिक मंत्रामध्ये होतो. आणि पुन्हा भगवंताची ज्यानं प्राप्ती व्हायची आहे त्याचा समावेश हा सात्विक मंत्रामध्ये होतो. सात्विक मंत्राचे पुन्हा 3 उपप्रकार. मला माहीत आहे ही ऐकायची तुम्हाला सवय नाही, आम्हाला हसायचं झालं म्हणजे आमचं काम संपलं. पण ज्ञानामध्ये वृद्धी व्हावं हे कीर्तनाचं मुख्य लक्षण. अभ्यास करावा, कारण कीर्तन करण्याचा उद्देश मुळे अभ्यासोनी प्रगटावे, ग्रंथ पाहुनी करावे कीर्तन. तसं असेल तर कीर्तनकारानं कीर्तन करावं, अन्यथा करू हसवण्यासाठी हे व्यासपीठ नाही. त्यातनं तदा आला मध्ये एखादा विनोद ठीक आहे, परंतु हसणं हे कीर्तनाचं प्रयोजन नाही, तर ज्ञानप्राप्ती हे कीर्तनाचं प्रयोजन आहे. आता सात्विक मंत्राचे जे 3 पुन्हा प्रकार सांगितले त्यातला पहिला प्रकार आहे बीज मंत्र, दुसरा प्रकार आहे सगुण स्वरूप मंत्र आणि तिसरा प्रकार आहे निर्गुण निराकार मंत्र. आता त्याच्यामध्ये जास्ती खोलात शिरत सगुण देवतांच्या उपासनेचे मंत्र आहेत त्यांना सगुण मंत्र म्हणावं, निर्गुणाची उपासना करण्याकरता जो मंत्र आहे त्याला निर्गुण मंत्र म्हणावं, आणि बीज मंत्र की जो मंत्र रोज नित्यनियमानं म्हटल्यानंतर आपल्या आस्थेची, श्रद्धेची, भगवंताच्या कृपेची वृद्धी होते त्याला काय म्हणावं, बीज मंत्र. आणि आमच्या संप्रदायाचा जो मंत्र आहे तो कोणता आहे, प्राणियारे इक बीज मंत्र उच्चारी, प्रतिदिनी रामकृष्ण म्हणका मुरारी, हेची साधन रे तुझ सर्व ही सिद्धीचे, नाम उच्चारी गोपाळाचे वाचे. आमच्या हा संप्रदायानं मंत्र दिलेला आहे तो रामकृष्ण कोणता आहे, रामकृष्ण हरी बीज मंत्र आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून त्या मंत्राचं रोज नित्यनेमानं जप करावं. बीज पेरल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याची वृद्धी होणार. त्या बीजाला पाणी घालावं, मग त्याला अंकुर फुटेल. अंकुर फुटल्यानंतर किडामुंगी त्याला खाऊ नये म्हणून आपण पुन्हा त्याचं संरक्षण करावं लागतं. पुन्हा थोडंसं वर आलं की त्याला खत पाणी घालावं लागतं. नाम त्या बीजाला रोज खत पाणी त्याचं संरक्षण केलं तर त्याचा वटवृक्ष होणार आहे. तसं आमच्या भक्तीचा वटवृक्ष व्हायचा असेल तर आम्हाला बीजवृक्षाला रोज नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. कधीतरी ह्या सप्त्यासनं त्या सप्त्याला आणि ह्या वारीसनं त्या वारीसला देवाचं नाव घेऊन भगवंताची प्राप्ती होणार. तुकोबराय म्हणतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. क्षणोक्षणाला भगवंताचं नाम घ्यावं तर त्याचा परिणाम आपल्यामध्ये दिसून. आजचं नेमकं उलटं होतंय. काय होतंय, ज्याचं चिंतन करायचं नाही त्याचं चिंतन जास्ती, आणि ज्याचं करायला सांगितलंय संतांनी काय सांगितलं, काळ सारावा चिंतने. काळ सारावा चिंतने, पुढचं राहू द्या. काळ कसा सारायचा आहे, आम्ही कशात सारतो लक्षात ठेवायचं. आम्हाला अजून हे कळलेलं नाही की आम्ही काळ सारतो का काळ आम्हाला सारतो. कोण कुणाला सारते हो, कोण कुणाला सारते. आम्ही काळाला सारतो का काळ आम्हाला सारला. आम्ही सहज म्हणतो काय काय चाललंय, काय रे टाईम पास चाललाय. टाईम तुम्ही पास करता का टाईम तुम्हाला पास करतोय. कळते मला काय म्हणायचं आहे ते. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे तुम्ही काळ नाही सारत, काळ तुम्हाला सारतोय. मग इथं तुकोबराय म्हणतात काळ सारावा चिंतने म्हणजे काय, भगवंताचं चिंतन केलं तर तो काल तुम्ही जाणीवेत भगवंताच्या नामात तुम्ही सारता. म्हणजे थोडक्यात कालाचा विनियोग जो होत आहे तो नामाच्या वेळी तो सरत नाही. मी मागेही सांगितलेलं आहे त्याचं प्रमाण आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. कशा करता धन्य काळ, की जेवढा वेळ तुम्ही नाम घेता तेवढा वेळ तुमचे काळ मोजमाप करत नाही. आयुष्यवृद्धीचा सगळ्यात सोपा फॉर्म्युला कुठला असेल तर भगवंताचं नामचिंतन. ते घेत असताना काळाची गती थांबून जाते, म्हणजे काळ तिथं सरत. लोक लाखो रुपये दवाखान्याला घालतात आयुष्य वाढावं,
म्हणून. पण फुकटचं नाव घ्यायची आमची प्रवृत्ती, शास्त्राने सिद्ध केलेला हा संतांनी सांगितलेला संतांच्या अनुभवाचा मार्ग आहे, तो आम्ही खोटा म्हणू शकत. अनुभव घ्यायचा असेल तर घ्या. जेवढा वेळ तुम्ही नामचिंतन करता तेवढा तुम्ही काळ सारता. काळ तुम्हाला सारत म्हणजे 2 तास तुम्ही नामस्मरण केलं तर 2 तास काळ तुमच्या आयुष्याचं मोजमाप करत नाही. नामे 2 तास तुमचं आयुष्य वाढलं कमी झालं ते जसं होतं तसं. म्हणून नाम घ्यावं, स्वतःच्या आयुष्यासाठी तरी घ्यावं, लोकांच्या उद्धारासाठी राहू दे. जर आयुष्य वाढावं असं वाटत असेल ना, करोडो रुपये खर्चून 1 मिनिटसुद्धा वाढत नाही. पण नाम घेतल्यानंतर जेवढं नाम घ्याल तेवढं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. आता ही नामाची सुलभता सांगितली. नाममंत्र कसा नाही, खोल नाही. खोल नाही म्हणजे काय, त्याच्यामध्ये न्यूनता काही नाही किंवा त्याच्यामध्ये त्रासाचं काही नाही. इतर मंत्र जपत असताना काही न्यून राहिलं, काही चुकीचं झालं तर महाराज म्हणतात दोष लागल्याशिवाय राहत नाही. काय म्हणतात, वेद पडता अबद्ध दोष बाधती सुबद्ध, नाम पडता अबद्ध श्रोते शुद्ध होती परमार्थता. वेदाचा उच्चार चुकीचा झाला तर दोष लागल्याशिवाय राहत नाही, पण नामाचा उच्चार चुकीचा झाला तरी देव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. वाल्याकुळ्यानं राम म्हटला का मरा म्हटला? मरा म्हटला पण देव प्राप्त झाला ना. म्हणजे नामाचा उच्चार चुकीचा झाला तरी दोष लागत नाही. जिव्हा द्विरुक्ती बोलता, यम प्रहार वाजेल माथा, तेनेची राम राम म्हणता हरिभक्ता यम कापे. वेदप्रणित वाक्याचा उच्चार चुकून जरी द्विरुक्तीनं झाला, डबल वेळा झाला तरी यमदाराशी आल्याशिवाय राहत. आणि नामाचा विचार डबल वेळा जरी झाला, राम राम असं द्विरुक्ती जरी झाली तर हरिभक्ता यम कापे.